नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज खरं तर मी व्लॉग बनवणार नव्हते. आज संडे आहे आणि माझी तब्येत पण 1-2 दिवस झालं ठीक नाही आहे. तर आज काही मी व्लॉग बनवणार नव्हते. थोडा रेस्टच घेणार होते कारण माझे आधीचेच व्हिडिओज वगैरे आता एडिट करायचे आहेत. त्यामुळे आज काही येत नव्हते. पण आज असं म्हणजे खास गोष्ट झाली आहे ना, की ज्यामुळे मला असं वाटलं की नाही, आज व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि कारण ह्या मेमरीज आहेत ना, मला कलेक्ट करून ठेवायच्या आहेत आणि माझ्या चॅनलवरती त्या असल्या पाहिजेत. नंतर जेव्हा मी बघेन तेव्हा माझ्याकडे ही आठवण नेहमी राहिली पाहिजेत ना. आणि आज असं काहीतरी झालं आहे की आज काही बाकीचं मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे. म्हणजे मी व्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून ॲज अ व्लॉगर, ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी अचीव केलेलं आहे. त्यामुळे आयुष्यात असं पहिल्यांदा जेव्हा काहीतरी होतं तेव्हा त्याची एक्साइटमेंट खूप असते. आणि ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण एक इंस्टाग्रामवरती मी एक काल रील अपलोड केलं होतं आणि जवळपास एका दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 24 तासाच्या आतच त्याचे 100K प्लस व्ह्यूज गेले होते. आणि आत्ता म्हणजे मी काल दुपारी आय गेस 1:30-2च्या आसपास तो रील पोस्ट केलं होतं आणि 24 तासाच्या आतच 100K व्ह्यूज झाले होते. आणि आत्ता ऑलमोस्ट 6:15 वाजलेत. आता आत्तासुद्धा ते 2.25 लाखाच्या वर व्ह्यूज आहेत त्याचे. आणि ही अचीवमेंट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय व्हिडिओ बनवायचा आहे वगैरे असं, पण मला त्या मेमरीज हव्या होत्या यूट्यूबवरती माझ्या. कारण तुमच्यापैकी कोणी इन्फ्लुएन्सर असेल, कोणी ब्लॉगिंग वगैरे करत असेल तर त्यांना ही गोष्ट माहिती असेल की जेव्हा फर्स्ट टाईम ह्या गोष्टी होतात त्यावेळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण असं काहीतरी अचीव करतो तेव्हा ती गोष्ट किती फार मोठी असते. आणि असं पण नाही आहे की मी फार माझं यूट्यूब चॅनल ग्रो झालेलं आहे किंवा माझं इन्स्टा अकाउंट ग्रो झालेलं आहे. कारण दोन्ही अकाउंट माझे नवीनच आहेत. यूट्यूबसुद्धा मी आत्ताच स्टार्ट केलेलं आहे आणि इन्स्टासुद्धा इन्स्टाचं पहिलं अकाउंट माझं होतं, पण ते नॉर्मल अकाउंट होतं. तर मी आता जेव्हापासून व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून मी नवीन इन्स्टा अकाउंटसुद्धा ओपन केलं होतं. मग ते हार्डली मी दिवाळीच्या आसपास ओपन केलं होतं. म्हणजे माझ्या इन्स्टावरती आहे ना तर 100 फॉलोअर्ससुद्धा नाही आहेत. आणि त्या सिच्युएशनमध्ये एखादा व्हिडिओ असा व्हायरल जातो तेव्हाची एक्साइटमेंट खूप वेगळी असते. आणि ते मला तुम्हाला शेअर करावं असं का वाटलं, कारण तुम्हीसुद्धा माझी फॅमिली आहात आणि मला असं वाटलं की तुमच्याबरोबरसुद्धा ती गोष्ट शेअर करावी. की ही छोटी गोष्ट आहे तशी, असे व्हिडिओज खूप व्हायरल होत असतात. पण माझ्यासाठी म्हणजे दोन्हीमध्ये ॲक्च्युली हा व्हिडिओ मी यूट्यूबलासुद्धा टाकला होता, बट यूट्यूबला तो इतका व्हायरल गेलेला नाही. पण इन्स्टाला खूप व्हायरल झाला तो. अजूनही खूप त्याचे व्ह्यूज वाढत आहेत. तर बघू आता ते व्ह्यूज किती वाढत आहेत, कुठपर्यंत पोचत आहेत ते. तर मी त्याचे अपडेट तुम्हाला नंतरच्या कुठल्या तरी व्लॉगमध्ये नंतर देईनच की कुठपर्यंत पोचला आहे तो व्हिडिओ. पण छान वाटतं की असं काहीतरी स्टार्ट केल्यापासून पहिल्यांदाच व्हिडिओ असं व्हायरल जाणं खूप मस्त वाटतं आहे. आणि मी आता हे सागरच्या मोबाईलवरती तुम्हाला दाखवते की त्याचे लाईक्स आणि शेअरिंग बघा किती झालेलं आहे. ॲक्च्युली मी त्याच्या मोबाईलमध्ये शूट करणार होते, बट क्लिअरिटीचा इश्यू झाला असता कारण माझ्याकडे आयफोन आहे. तर म्हटलं नको, ते क्लिअरिटी इतकी नाही येणार आहे. तर जवळपास 6,500च्या वर लाईक्स आहेत आणि शेअरिंग पण जवळपास 600च्या आसपास आत्ता शेअरिंग आहे. आणि व्हिडिओ सेव्ह पण भरपूर जणांनी केलेला आहे, रिपोस्ट केलेला आहे, कमेंट पण बऱ्याच आहेत.
आणि खूप म्हणजे लाईक्स पण अजून वाढत आहेत आणि फॉलोअर्ससुद्धा माझे वाढत आहेत, पण फॉलोअर्स त्या मानाने कमी वाढत आहेत. त्यामुळे मी इथे माझी इन्स्टाची ID मेन्शन करते इथे कुठेतरी स्क्रीनवरती. तर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही केलं नसेल तर. आणि आपला तोच व्हिडिओ सेम यूट्यूबलासुद्धा आहे, तर इथेसुद्धा तो व्हायरल होऊ द्या यूट्यूबलासुद्धा. काही आता तुमची जबाबदारी आहे. तर ॲज कम्पेअर टू यूट्यूब, इन्स्टावरती लवकर व्हायरल होतात गोष्टी, पण यूट्यूबलासुद्धा व्हायरल करणं तुमच्या हातात आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी खाली लिंक देते आहे, खाली ती शॉर्ट्सचं मी लिंक देते, टाकते आहे तिकडे डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि असेच सोबत राहा, असाच रिस्पॉन्स द्या. असंच अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण हा पहिली अचिव्हमेंट होती माझी की मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केल्यानंतरची ही पहिली अचिव्हमेंट होती आणि ती मला असं वाटलं की मी शेअर करावं तुमच्याबरोबर, म्हणून मी करते आहे. कारण यूट्यूबवरती हे नेहमी माझ्यासोबत राहील, या मेमरीज नेहमी सोबत असतील आणि जेव्हा मी पुढे जाऊन केव्हा ते हा व्हिडिओ बघेन तेव्हा मला नक्की ही गोष्ट लक्षात राहील की यूट्यूब आणि इन्स्टा ह्या दोन्ही गोष्टीमधले मला पहिला व्हिडिओ माझा व्हायरल गेला होता आणि मी त्यावरती काहीतरी व्हिडिओ बनवला होता, ब्लॉग बनवला होता. ते म्हणजे माझं यूट्यूब चॅनल असेपर्यंत हा व्लॉग नेहमी राहील, कारण ती माझ्यासाठी खूप मेमोरेबल क्षण आहे तो. की भले मी त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण तो मी शूट केला आहे, तो व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी माझ्या अकाउंटवरती तो पोस्ट केलेला आहे. कारण तशा मला ऑथॉरिटीज होत्या ज्यांनी जे लोक त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात ती दोघंजण, तर त्यांना मला फुल परमिशन होती की तुला जे काही वाटतं तू ते पोस्ट कर, आमचं काहीही हरकत नाही आहे. भले मी त्या ब्लॉगमध्ये दिसत नाही आहे, पण एक आनंद आहे की मी तो शूट केलेला आहे आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये तो दिसतो आहे किंवा माझ्या इन्स्टा अकाउंटवरती तो पोस्ट केलेला आहे आणि तो व्हायरल गेलेला आहे. त्याचा आनंद मला खूप आहे. तर चला, आणि मी एवढी रेडी का होऊन बसली आहे कारण मला आता एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आज आमचा एक नॉनव्हेजचं बेत होता. संडे आहे तो ऑब्व्हियसली असतोच नेहमी, पण एक आता आहे कारण सकाळी मी बघितलं तर व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता आणि म्हणतं की चला की आज काहीतरी स्पेशल करूयात. आणि मग सागर, आता आमचा मूवीचा प्लॅन आहे म्हणून मी रेडी झालेली आहे. आता एक थोड्याच वेळात आम्ही जाऊ की सागर म्हणाला ठीक आहे चल, तुझी पहिली अचिव्हमेंट आहे तर आपण छोटंसं काहीतरी सेलिब्रेशन करू. पण आता काय आहे की मुलांना जसं मुलांच्या कलेने थोडंसं घ्यावं लागतं की त्यांना अवतार मूवी रिलीज झालेला आहे, तर तो आम्हाला बघायचा, असं एनिहाऊ बघायचाच होता. पण इतक्या लवकर बघू असं वाटलं नव्हतं कारण बनूचा थोडा इश्यू आहे की तो बसतोय की नाही ते. पण ठीक आहे, आता मग बोलत आज आहे तर आपण आज थोडंसं सेलिब्रेशन म्हणून मूवीला वगैरेही जाऊयात. आम्ही अचानक केलेला प्लॅन आहे हा आणि बघू थोडं फार काहीतरी मी हे पण शेअर करेन या ब्लॉगमध्ये, तर नक्की बघा पुढे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की व्हिडिओज जाऊन माझे बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हाय कर दीदी, हाय कर. बरं आता मला बोलू दे, आपण कुठे चाललोय? खाली म्हणजे मूवी बघायला, पिक्चर बघायला. चलो आता आम्ही रेडी वगैरे होऊन मूवीसाठी निघालो आहोत आणि हा अचानक भयानक झालेला प्लॅन आहे, एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून. पण या दोघांमुळे मग तो बघावा लागणार आहे अवतार. आणि अवतार आपण कधी बघितलेला? बनू, आम्ही प्रेग्नेंट होती बनूच्या वेळी, तेव्हा आम्ही अवतार सेकंड आला होता तो बघितला होता आणि आता हा तिसरा लगेच आलेला. म्हणजे ह्याला ॲक्च्युली आम्ही ना बदलापूरला गेल्यानंतर बघणार होतो याला ठेवून, कारण तो मूवी मोठा आहे ना, हा बसेल की नाही थोडा डाऊट आहे. पण बघू आता, कारण मी मगाशी म्हटलं तसं एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही निघालं, अचानकच झालेला प्लॅन आहे हा. बघू आता हा बसतोय का किती त्याच्यामध्ये. आता असं बघितलेत त्याने दोन तीन मूवी बघितले आहेत आणि
हा पण असा तो बघेल असाच आहे अवतार. त्याच्यामुळे बघू आता काय करतोय, पण मोठा आहे मूवी त्यामुळे जरासं डाऊटफुल आहे. बघू. मी इथं काय त्याला बाहेर घेऊन नाही जाणार आहे. मला धुरंधर पण बघायचा होता पण याच्यामुळे मी गेलेली नाही आहे. आणि धुरंधर आय गेस ॲडल्टसाठीच आहे ना फक्त, म्हणजे हिला पण अलाव केलं नसतं. त्यामुळे हा एकटाच जाऊन बघून आलेला आहे धुरंधर, आणि मी बघितलेलं नाही आहे अजून. मम्मी मला आता मी ह्या दोघांना ठेवणार आहे ह्याच्याजवळ आणि मी कधीतरी जाऊन बघून येणार आहे. चला तर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि ऑलमोस्ट 11:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून आमचं जेवायचं बाकी आहे. कारण आमचा 7:45चा शो होता त्यामुळे तेव्हा तर काही जेवून जाणं शक्य नव्हतं, कारण दुपारीसुद्धा लेट जेवलो होतो आम्ही. आणि हा बघा हा गॉगल घेऊन आला आहे घरी इकडे. तर छान होतं मूवी, मस्त होता. आणि मेन म्हणजे बनू इतका वेळ बसला, म्हणजे फर्स्ट हाफपर्यंत तर तो खूप शांतपणे मूवी बघितला. आणि नंतर जरासा इंटरवल नंतर थोडा त्याची चुळबुळ चालू झाली होती, थोडं हे करत होता, पण तो बसला हे महत्त्वाचं. आणि पिक्चर बऱ्यापैकी त्याने बघितला. तू बघितला ना? कसा होता पिक्चर? पाण्यात गेलेला ना? तू बघितलं ना? आणि कसे होते ते, कसे जम्प करत होते, कसे जात होते पाण्यामध्ये. फिश होते मोठे मोठे. हो, तो बघतो आता बऱ्यापैकी, असेवाले पिक्चर आहे ना तो बघतो. आणि थांब ना, असं नको करू. आणि व्हिडिओचं अपडेट म्हणजे आता जवळपास 2,90,000 आसपास गेले आहे. म्हणजे एक थोड्याच वेळात 12 वाजेपर्यंत तो 3,00,000 क्रॉस करेलच. त्यामुळे असाच अजूनही त्याचे व्ह्यूज वाढू देत. आणि तुम्ही इथे सुद्धा यूट्यूबला सुद्धा त्याचे व्ह्यूज वाढवा. तिथे जाऊन तो बघा, मी लिंक खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि असंच व्हायरल होऊ देत. आणि सबस्क्राईबसुद्धा करा मला, है ना? काय बोलायचं त्यांना, काय बोलायचं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, बनूसाठी तरी तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे छान सपोर्ट करत राहा. पुढे छान व्हिडिओ येणार आहेत. हलवू नको ना बनू, थांब जरा, हलवू नको, नीट बसायच्या. तर बघू अजून किती व्हायरल होतोय तो व्हिडिओ. आणि यूट्यूबला सुद्धा तुम्ही तो बघा जाऊन नक्की. आणि इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा. चला तर आता मी काहीच बोलू शकत नाही कारण तो खूपच गोंधळ घालतोय. तर इथपर्यंतच व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि हो थँक्यू सो मच अंजू आणि स्वप्नील. म्हणजे त्यांच्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होता ॲक्च्युली. आणि त्यांचं काहीच ऑब्जेक्शन नव्हतं या गोष्टीवरती, की अंजूचं तर असं होतं की ताई तू व्हिडिओ टाक, तुला जे हवे ते तू पोस्ट कर, अपलोड कर यूट्यूबवर, इंस्टाग्रामवरती वगैरे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर थँक्यू सो मच. चलो, तर आपण व्हिडिओ इथेच थांबूया कारण अजून आम्हाला जेवायचं सुद्धा आहे. तर इथेच व्हिडिओ एंड करते आहे मी. आणि हो, मेन म्हणजे मी हळदीचा ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती आपल्या. तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा. चला, भेटूया आपण एका पुन्हा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि जय महाराष्ट्र.